नमस्कार, मी डॉक्टर सचिन आनंदराव झांबरे, न्यूमरोलॉजिस्ट, वास्तु कन्सल्टंट, ॲस्ट्रॉलॉजी आणि अध्यात्म. हे झालं माझं नवीन नाव. मी जुनं नाव सांगत होतो. मी सचिन दादा झांबरे, आदिमाय आदिशक्ती उपासक, समर्थ सेवेकरी. आणि माझं नागपंथीमधलं नाव अवघडपीर सचिननाथ योगी महंत गुरु रामनाथजी. पहिल्यांदा आता बरेच जण मी कुठे राहतो, तर मी माझ्याकडे यायचं असेल तर मी पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड एरिया येतो. पीसीएमसी एरिया म्हणतात त्याला. पीसीएमसी एरियामध्ये आकुर्डी या गावामध्ये राहतो मी. जर कुणाला यायचं असेल, समजा लांबून यायचं असेल किंवा बसने वगैरे, तर स्वारगेटला बस आहेत. स्वारगेटहून डायरेक्ट निगडीच्या बस पकडून तुम्ही आकुर्डी चौकातून आकुर्डीत येऊ शकता. किंवा जे मुंबईहून यायचे असेल त्यांना वाकड किंवा निगडीला तुम्ही उतरू शकता. म्हणजे निगडीच्या बसमध्ये किंवा निगडीच्या अलीकडं आकुर्डी हे गाव आहे. कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर आहे 99-22-42-03-47. परत माझा एकदा नंबर ऐका, 99-22-42-03-47. मी मंगळवार, शुक्रवार, रविवार असतो गादीवरती. आणि समजा लांबून येणार असेल त्यांना त्या दिवशी समजलं तर मी ऐनवारी कधी येऊ शकतो. फक्त मला फोन करून येणे. आता आपण संचार गणमा वार हा मी हेडिंग टाकलं होतं. आता त्याचाच मी दुसरा भाग बनवतोय, कारण की त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स भेटला. आणि खरं काय वारं म्हणजे काय, किंवा लोकांना किती समस्या आहेत, किंवा याच्याबद्दल किती संभ्रम, किती प्रश्न आहेत, हे त्या व्हिडिओमुळे कळलं. आता मी हा सेकंड पार्ट जो बनवतोय, लोकांचे आलेले फोन, मला त्या व्हिडिओवरून आलेल्या कमेंट्स, आलेले लाईक्स, त्याच्याप्रमाणे हा पुढचा भाग 2 मी बनवतोय. तर बरेच जणांना मी टाकला व्हिडिओ खूप आवडला. 100% बरोबर सत्य सांगितलं म्हटले तुम्ही. कारण की मी म्हटलं होतं की जरी संचार, वारं, अंगात येणं, शिवकळा, असे वेगळे नाव आहेत त्याला. तर जेव्हा ते येतं तेव्हा ते साक्षात भगवंत कधी खेळत नसतो. त्याचीच एक तत्व किंवा एक शक्ती खेळत असते अंगामध्ये. आता जेव्हा संचार येतो तेव्हा गणमाळ ही करावीच लागते. गणमाळ जर नाही केली तर त्या व्यक्तीला त्रास होतो आणि थोडासा घराला त्रास होतो त्याचा, काही गणमाळ न केल्यामुळं. पण एवढं लक्षात ठेवा, गणमाळ झाली म्हणजे मला फुलाचीच गादी पाहिजे, मला काटा मोडणारच नाही, किंवा लोकांच्या असे समज किंवा तुम्ही गणमाळ केली म्हणजे तुम्ही देवच झाले, असं नाही होत. आपण कधी देव नाही, भगवंत नाही, आपण भगवंताच्या चरणाची धूळ पण नाही. लक्षात ठेवा, लोकांना तुम्ही देवाची माणसं नाही हो. देवाची माणसं आम्ही देवाची सेवा करणारे, असं आपण देवाची माणसं होत नाही. देव पण फार 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 कष्टाने देव पण येतात, असं देव पण येत नाही. हा झाला संचाराचा भाग. आता गणमाळ करताना बरेच मला फोन आले. अक्षरशः म्हणजे काय काय मी तुम्हाला आधीच सांगितलं की 3-3 लाख 4-4 लाख रुपये एवढा खर्च करण्याची गरज नाही. थोडक्यामध्ये गणमाळ होते 1 लाख रुपयाच्या आतमध्येच, त्याच्या पुढे पण जात नाही. एवढी गरजच नाही गणमाळा जास्त खर्च करण्याची. हा, ज्यांची ऐपत असेल ते करू शकतात. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचंय की ज्यांना थोडक्यात गणमाळ करायची, म्हणजे एक 50 ते 60 हजार रुपये मध्ये जर कोणाला गणमाळ करायची असेल किंवा थोडक्यात गणमाळ करायची असेल तर त्यांनी मला फोन करा, त्यांनी मला कॉल करा. आणि कारण की मी आता थोड्या दिवसात, मला लवकर एक 8 दिवसामध्ये सांगा, कारण की बरेच फोन आले मला, आम्हाला गणमाळ करायचे पण हे एवढे पैसे ऐकून आम्हाला गणमाळ करता येत नाही, एवढे पैसे कुठून आणायचे. तर ज्यांना गणमाळ करायची त्यांनी मला अवश्य कॉल करा. ह्या 15 दिवसात किंवा 8 दिवसात मला करा, म्हणजे मला 8 दिवसात मला कन्फर्म कळेल. मग तुम्हाला मी एक दिवस सगळ्यांना एकत्र बोलवेल इथे आणि एक तारीख काढेल. मग ह्या आषाढ महिन्यामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये जर ह्या 8 दिवसात नियोजन झालं, सगळ्यांचे फोन आले मला एक गणमाळ किंवा एकत्र गणमाळ मी करणार आहे. एक मोठा हॉल घेणार आहे आणि तिथे मी एकत्र गणमाळ करणार आहे. सगळ्यांचे गणमाळ प्रत्येक ज्याचा मान आहे त्याप्रमाणे लक्षात ठेवा. त्यामुळे कुणाला जर गणमाळ करायची असेल बाबा, की बाबा आम्हाला एवढे लाख 2-2, 3-3 लाख परवडत नाही, आम्हाला थोडक्यात करायचे आहे, त्यांनी मला अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि 8 दिवसामध्ये कन्फर्म करा. म्हणजे मला ह्या पुढच्या आखाडामध्ये ज्या आहेत, गुरुपौर्णिमेनंतर जे 15 दिवस आहे त्यामध्ये नियोजन करायचं आहे गणमाळाचं. कारण की बरेच जणांच्या फोन्स आले मला, त्यातले 4-5 जण तयार आहेत. तर मला फोन करा, म्हणजे मला गणमाळ करायला म्हणजे मोठा हॉल घेणार आहे. 2 दिवस तो कार्यक्रम राहणार आहे की बाबा त्या कार्यक्रमामध्ये गणमाळ प्लस तुम्हाला शास्त्र काय सांगते, तुम्हाला म्हणजे त्यांना वही पुस्तक, तुम्हाला वही पेन घेऊन यायला सांगणार आहे की तुम्हाला मी मंत्र लिहून देणार आहे, काय काय गोष्टी कशा पाहिजे त्या लिहून देणार आहे. ज्यांना हे करायचं आहे त्यांनी मला संपर्क लवकरात लवकर करा. मी नंबर पहिल्यांदा सांगितलाच आहे. आणि मला लवकर 8 दिवसामध्ये गादीवरती मला भेटा, म्हणजे आपल्याला तारीख करता येईल.
असो. आता ह्याच्यामध्ये शंका ज्या आहेत त्यातल्या मी तुम्हाला निरसन करतो, किंवा ह्यातला जो दुसरा भाग आहे तो थोडासा सांगायचा प्रयत्न करतो. आता गणमा झाल्यानंतर लोकांना वाटतं की बाबा ह्याला नजर आली, ह्याने सगळं सांगायला पाहिजे, हे तुला बात तुझी गणमा ना, तू आता सगळ्यांचा प्रश्न सांगशील ना, अशा अक्षरशः लोक विचारतात. पण हे चुकीचं आहे, हा वेडेपणा आहे. हा नजर येते किंवा संचार काय सांगू शकतो जास्त असतं, तुम्हाला बाधा कुठली आहे, तुम्हाला कोणी काही करणी बाधा केली, कुठली निगेटिव्ह एनर्जी केली, हेच सांगू शकतं. किंवा संचार किंवा प्रत्येक ह्याच्यावरती प्रत्येक प्रश्नावरती अंगात येणं, वारं घ्यायला पाहिजे, गणमा केला पाहिजे म्हणून तुम्हाला अडचण, असं होत नाही. तुमचा प्रारब्धाचा भोग हा भोगावाच लागतो. आपण पत्रिकेप्रमाणे आपण पत्रिकाही काढतो, बाकीचे प्रॉब्लेम पत्रिकेप्रमाणे सोडवतो. त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धती आपण खडे देतो, नाराची उपासना देतो, आपण पत्रिकेप्रमाणे आपण प्रिडिक्शन करतो, ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे आपण कृष्णमूर्ती पतीने आपण जन्मपत्रिका काढतो, त्याने बाकीचे मार्गदर्शन करतो. निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती काढतो. म्हणजे असे बरेच आहे. आता गणमा झाल्यानंतर लोकांना वाटतं की बाबा मला सगळं आमच्या घरात काहीच प्रॉब्लेम झाले पाहिजे, असं होत नाही. कारण की गणमाळ ही ते वाळत त्याची गणमाळ होती, पण त्याचा संबंध तुमच्या प्रारब्धाशी येत नाही. तुमचा भोगावाच लागतो. तुम्हाला जी निगेटिव्ह एनर्जी ती काढावीच लागती, लक्षात ठेवा. आता मला एका ताईंचा फोन आला होता, मुंबईहून ताईंचा फोन आला होता. अक्षरशः त्या म्हटल्या आम्हाला, त्या ताईंना 7 वारी होती, तर त्या ताई म्हटल्या की मला गणमाळ करायची. मी म्हटलं ठीक आहे. मग म्हटल्या त्यांनी सांगितलं की मला एका कुठल्या तरी अशा साहेब भक्तांनी सांगितलं की अक्षरशः म्हणजे त्यांना एका देवाचे 3 लाख रुपये गणवायला खर्च सांगितला. मग ती म्हटली मला 7 वारी एकाच्यात होणार. ते म्हटले अक्षरशः ते 7 देवांचे 21 लाख रुपये खर्च सांगितला. तर सांगा बरं 21 लाख रुपये खर्च कुठून आणायचा, हे ज्याने त्याला पटलं तरी पाहिजे ना ह्या गोष्टी. असो. आणि मग मी त्या ताईने म्हटलं ताई तुम्हाला म्हटलं मुलगा नाही, मला मुलीच आहेत फक्त. म्हटलं ताई मी एवढ्या गणमा करून पुढं करणार कोण त्याचं, उद्या तुम्ही 7 देवता स्थापना केलं, त्यांचं केलं, तर पुढं तुमच्या मुलीला त्रास नको ना. कारण की शेवटी त्यांना मुलगी ती सासरी गेली, ती आई वडिलांना बघत असते, उद्या त्या देवाचं तिला प्रॉब्लेम, आईनंतर हे करणार काय. म्हणून गणमाज करताना 1 किंवा 2च संचामध्ये तुमचा मेन कुलदेवता एक आलं तर एक्स्ट्रा 2 वार बस, त्याच्यापेक्षा वारं नकोय. त्यापेक्षा काही कसं पुढं होत नाही, मी पहिल्या भागामध्ये सांगितलं आहे. परत पुढच्या पिढीला त्रास नको त्याचा. आता अजून एक अशी माझ्याकडे केस आली होती की त्यांना अंबाबाई आहे, काळूबाई आहे, एलमाचा वार होता, अशा जवळजवळ 5-6 वारी आहेत. आणि अक्षरशः त्यांनी सगळं अर्धवटच कार्यक्रम झाला. आणि ठीक आहे अंबाबाईची गणमा घातली, काळूबाई उभी केली. अक्षरशः त्या ताईंच्या दोन्ही सुनांना काही करत नाही, देवीला साडी घालत नाही, काही करत नाही. ह्याच कशा तरी ह्यांना तर होत नाहीये. आणि एवढं चुकीचा प्रकार केला की अक्षरशः हे 2 ठीक आहे, त्यांनी यल्लमाचा टाक पण देवघरात बसवला, फक्त माळ घातली, ना पळडी दिली ना काय दिली. तर ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. आता पुढे ते ताईंच्या मुलांना किती त्रास होईल गेल्यानंतर. म्हणजे तुम्ही देव बसवताना विचारपूर्वक देव बसवा. ऍक्च्युली कुलदेवताच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं कुठलंही दैवत जास्त ठेवू नका, ते नाहीच आहे. आता ह्याचं उदाहरण, ह्याचं जे तुम्हाला एक परामर्श किंवा एक गोष्ट सांगेल की ह्याचा उल्लेख हा गुरुचरित्रामध्ये सुद्धा आहे. गुरुचरित्रामध्ये 28 गुरुचरित्रामध्ये लिहिलेला आहे की कुलदेवता सोडून जर तुम्ही कुठल्या देवतेची उपासना केली तर तुम्ही चांडा योनीमध्ये जाता. हे गुरुचरित्रामध्ये ओवी येते. म्हणजे गुरुचरित्र हे सांगतं की कुलदेवता सोडून दुसऱ्या देवताची उपासना करायची. मग आपण एवढे देवता स्थापन का करतो, त्यांचं पुढे कोण करणार, हे तुम्हीच विचार करा. गुरुचरित्र वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये भेटेल. तसं प्रकार आहे गुरुचरित्रामध्ये, ती ओबी पण आहे, तुम्हाला ती सांगता येईल. गुरुचरित्रामध्ये 28व्या अध्यायात ओबी नंबर 9 याच्यामध्ये दिले, कुलदेवता सोडून अनेक देवता पूजेसी पूजा करोने तोही होय चांडा येऊनी सदा अमृत बोले नर. हे असं 28व्या अध्यायामध्ये ओबी आहे, तुम्ही बघू शकता. 28व्यातली ही ओबी. माझं गुरुचरित्र हे सांगतं म्हटल्यावरती मग आपण शास्त्राच्या विरुद्ध का चाललोय. असो, अशा बऱ्याच मग अडचणी लोकांना होत्या, लोकांचे फोन येतात, ते खूप छान सांगितलं. तर पहिल्यांदा पण लक्षात ठेवा, जे गणमायला माझ्याकडे येतील त्यांना मी सांगणार की पहिल्यांदा धार्मिक स्थान चालू आहे का नाही. धार्मिक स्थान चालू करायच्या पण त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याला काही जास्त खर्चही येत नाही. त्याप्रमाणे धार्मिक स्थान चालू करून घ्यायचं, मग गणमा लगेच करायचे. म्हणून म्हटलं 8 दिवसात लवकर सांगा, म्हणजे मला 15 दिवसामध्ये तसं नियोजन करायला. आता दुसरी गोष्ट म्हणजे संचार बघताना, समजा संचार येतो, गणमाळ करायची. गणमाळच्या आधी जेव्हा आपण रास लावतो, आता मी तर माझी पद्धत अशी आहे की मी डायरेक्ट गणमाळ कधीही करत नाही. एखादा आला मला वारा आहे, मला गणमाळ करायची, लगेच तुळजापूरला गेलो महापडे आले, मी तसं करत नाही. मी पहिल्यांदा रास लावतो, राशीमध्ये मी बघतोय खरंच संचार आहे का, संचाराच्या मागून दुसरं काही कळतं. लक्षात ठेवा, जर तुमच्या घरामध्ये जर करणी बाधा असेल, तुमच्या घरात कुठले चेडे असेल,
खऱ्या खोटे नाही. खरे जर कोणी पाठवले असेल किंवा काही जर त्या स्त्रीला कुठली बाधा असेल किंवा काय असेल तर अक्षरशः ती करणी बाधा तो त्या देवतेच्या नावाखाली खेळतो, देवतांचं नाव सांगतं, गणमहळी बसते, लक्षात ठेवा. किंवा एखादी पिशाच बाधा सुद्धा लागलेली असेल तर ती सुद्धा नाव सांगते देवाचं, आणि हे झालेलं आहे, लक्षात ठेवा. आत्ताच मला एक 8 दिवसापूर्वी केस आली होती, तिला अक्षरशः तिला गरमाळ घातली, पण तिला तुळजापूरच्या आडून तिला बाहेरची एवढी भयान खैस लागला होता, पण तो काढला नाही. असेच आराधी होते, ते गाणी म्हणत होते, ते आलेले म्हटले तुझी गणमा करतो, तुझी गणमा. तिला जबरदस्ती गणमा केली आणि गणमा झाली, तिला असा त्रास व्हायला लागला की ती ओरडती, मध्ये बोलती. ती अक्षरशः माझ्याकडे जेव्हा बसनी येत होती तेव्हा बसमध्ये तिला इतकं शिवा देत होतं तिच्यामध्ये. मग जेव्हा ती आली म्हटलं असं प्रकार आहे, तर अक्षरशः तिला खैस लागला होता. आणि एवढं लक्षात ठेवा, जर अशी बाधा असेल, त्याला जर गणमाळ बसली तर ती हळद, ती गणमा त्या पिशाच्या बाधा किंवा त्या बाधेला बसते, मग ती बाधा निघणं फार कठीण जातं. म्हणून संचाराच्या मागे दुसरं काय आहे हे फार गरजेचं आहे बघणं. म्हणून रास लावायचे असते, राशीमध्ये कळतं की खरंच संचार आहे का दुसरी कुठली बाधा आहे. समजा संचारामध्ये तुळजापूरचा संचार आहे बाबा, आपण रास लावले तर तुळजापूरचं फळ उचललं नाही, तर ती जबाबदारी त्या गुरूंची असते की रास का उचलली नाही, अडचण का आहे. अडचण जर असेल तर रास उचलत नाही, हे हा व्हिडिओ ऐकून किंवा हा पॉइंट ऐकून बरेच जणांना कळेल की बाबा आपल्याला असं झालं होतं. समजा रास उचलत नाही म्हणजे अडचण काहीतरी असते, किंवा कुठल्या देवता दुसरी आडवी येत असते, किंवा त्यांच्या घरातली करणी बाधा किंवा एखादी निगेटिव्ह एनर्जी. अक्षरशः असं असतं. आता मला सांगण्यात, मी जर असे व्हिडिओ केले तर बरेच जण व्हिडिओ बघतात की हे गादीवाले ह्या घरून, असं मी मला तशी सवय नाहीये. पण माझ्याकडे केस आली होती, ते म्हटले की माझ्या रास लावल्या होत्या आमच्या गुरूंनी, आणि म्हणजे गणमा झाल्याने गणमायच्या आधी मी रास उचलली नाही, तर अक्षरशः त्या गुरूंनी त्यांना बाहेर नेलं आंघोळ घालायच्या निमित्ताने. आंघोळ घालायच्या निमित्ताने त्याच्या कानात सांगितलं की मी हे फळ लावले, तू हे उचल, माझी इज्जत घालू घालते. त्याचं मी नाव सांगत नाही, तर उल्लेखही करत नाही, पण हे चुकीचं आहे. म्हणजे रास का उचलत नाही किंवा एखादा संचार गणमायच्या आधी लक्षात ठेवा की संचार का रास उचलत नाही म्हणजे ते फळ उचलत नाही म्हणजे काहीतरी अडचण आहे, हे शोधणं फार गरजेचं असतं. तुमची पहिली निगेटिव्ह एनर्जी, तुमचे काही दोष असतात ते निघणं फार गरजेचं असतं. सगळी घाण निघून दे, सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून दे, मग पॉझिटिव्ह मध्ये, मग ते देवतेचा संचार, मग त्या देवतेची गणमाळ. लक्षात ठेवा, ही अशा बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये. आता अजून एक मला प्रश्न आला होता की काही जण ह्याच्यामध्ये खूप विचित्र प्रकार करतात की बाबा आमचे गुरु आम्हाला फक्त गणमा होसपर्यंत गोड गोड बोलले किंवा हे केले, नंतर लक्षात. हे चुकीचं आहे, कारण की गुरु शिष्य नातं हे शेवटाला जातं. लक्षात, हे फार पवित्र नातं आहे. गुरु शिष्य म्हणजे एवढं आहे की गुरुचरित्राच्या 28व्या अध्यायामध्येच ओवी क्रमांक 32 असे आहे, प्रायश्चित्ताचे विधान सांगेन एका स्थिर मने, ऋषींचे असे वचन त्रकार असे ऐका तुम्ही. त्यामध्ये ओवी क्रमांक पुढे 34 असे सांगितले आहे. असे 34 असे सांगितले की अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्ध परियेसी गुरु सेवा तत्परेसी केलिया गुरु निवारिल. म्हणजे एवढं छान गोष्ट सांग की समजा तुमचं अज्ञानातून कुठलं पाप झालं तर तुम्ही गुरु सेवा केली तर ते पाप निघून जातं. गुरु तारतो, पण गुरु त्या पद्धतीचा पाहिजे, गुरुची उपासना त्या पद्धतीची हवी, किंवा गुरु त्या लेवलचा पाहिजे की तुमचं पाप तुम्हाला मार्गदर्शन तसं केलं की तुमच्या कळत नकळत घडणाऱ्या चुका, म्हणजे एवढं गुरु निवारण करतो, म्हणजे एवढं गुरुचं महत्व आहे. लक्षात ठेवा. म्हणून गुरु केलं की एकदा केलं की परत गुरु बघत नाही, असे बऱ्याचचे फोन आले, तर हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा की गुरु आणि शिष्य हे नातं शेवटाला असतं, आणि प्रत्येकाला वाटतं की एकदा मी गुरु केला की गुरुने आमचे सगळे प्रश्न सोडले पाहिजे. पण सगळे प्रश्न म्हणजे सगळेच प्रश्न, मग त्या गुरुला सगळे प्रश्न सोडवत आले पाहिजे. समजा मुलांची लग्न का होत नाही, त्या घरामध्ये अडचणी काय, पुढे जन्म झाल्यानंतर पुढे काय नोकरी का लागत नाही, ह्या प्रत्येक गोष्टी, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत की प्रत्येकाला वाटतं की मी गुरु केला की त्या गुरुने प्रश्न सोडवले पाहिजे, त्या गुरुला तसे प्रश्न सोडवता आले पाहिजेत. लक्षात ठेवा. आणि तुमच्या आता लग्न का होत नाही, पत्रिका म्हणजे तुमचं नोकरी का लागत नाही, नोकरी टिकत नाही, हे सगळे जे आहेत हे फक्त पत्रिकेने, ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे कृष्ण आपल्या पारंपरिक ज्योतिषानेच हे प्रश्न सोडवले जातात, त्यातच निघतात असे. कारण की जर कवड्या टाकून आणि गहू टाकून हे प्रश्न सुटले जात नाही. लक्षात ठेवा. कवड्या टाकून, गहू टाकून किंवा हे ज्यामध्ये फक्त काय सांगू शकतं, एखादी बाधा कुठली आहे, करणीमध्ये तुमचं काम होणार का नाही एवढंच सांगू शकतं. तुमचे प्रिडिक्शन आहे हे न्यूमरॉलॉजी प्रमाणेच प्रिडिक्शन, किंवा वास्तव तुमच्या वंशामध्ये काय दोष असतील किंवा तुमच्या पत्रिकेत काय दोष असतील त्याच्यावरतीच हे
तुमचे सोल्युशन निघू शकतं. तुम्हाला कुठल्या शांती आहेत. आता गुरु करताना आधी फार ते पण बघावं लागतं. उद्या आपण ते धार्मिक स्थानामध्ये नंबर घेऊन आपण कृष्णमूर्ती पद्धतीने बघतो, किंवा ते बघताना एवढं पण कळतं की समजा जर एक चांडा योग असेल, चांडा योग म्हणजे हा गुरु आणि राहू केतू ते एकत्र असतात, राहू खातो त्या गुरुला, म्हणजे ते चांडा योग असतो. चांडा योग असेल तर काय ते गणमायचा उपयोग होणार नाही. त्या शिष्याला जर ग्रहण योग असेल तर त्या गणमायचा काय उपयोग होणार नाही. ती ग्रहण योगाची शांती करावी लागेल, चांडा योग काढायला, असे बरेच प्रकारे. म्हणून म्हटलं की गणमा झाल्यानंतर का फरक पडत नाही, गणमानंतर का सुख लागत नाही, अशा बऱ्याच गोष्टी बघणं फार गरजेचं आहे. नंतर पुढचा प्रश्न मला असा आला होता की काही जण अक्षरशः म्हणजे शिष्य गुरुची गादी बांधतात, गुरु शिष्याची गादी बांधतो, हे इतके विचित्र प्रकार बघायला मिळतात. हे चुकीचे. आपण आदिमाया शक्तीची उपासना करतो आणि आहे ह्याच्यामध्ये, या वाऱ्यामध्ये असे विचित्र प्रकार. हा खूप पुढे चालला की मग त्याची गादी बांधणं, त्याचे शिष्य फोडणे, किंवा त्याची शक्ती बांधणे, असे खूप विचित्र प्रकार, त्याची गादी बांधणे, असे विचित्र प्रकार चालतात. हे चुकीचे. अक्षरशः म्हणजे शिष्य सुद्धा गुरुच्या गादी बांधतात, गुरुच्या गादीला काळी नजर लावतात. एवढे विचित्र प्रकार मी स्वतः अनुभवले आहेत. म्हणून ह्या गोष्टीपासून सावध राहा, कारण की एवढे पण हे चुकीचे आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जसं कर्म करता तसं तुम्हाला फळ मिळणार, हे भगवद्गीता सांगते. त्यामुळे कर्म चांगलं का संचार आलंय ना, त्या तत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. हे एकमेकाला करणी करणं, एकमेकाला अंगारान जादूटोना, एकाची गादी बांधणं, ह्याची गादी बांधणं, जळणं, हे सगळे प्रकार काय उपयोग नाही. जर तुम्ही आदिमाया शक्तीची उपासना करता, तुम्हाला गणमा झाली, तुम्ही तिची गणमा घेतली, तुम्ही देवीची उपासना जवळ आता देवीची उपासना करता, मग हे षड्रिपू कशाला, मोह माया मत्सर कशाला, काय उपयोग. मग ते अंबाबाई काळूबाई उभ्या करता, सगळं घेता आणि एकमेकांबद्दल ज्वेलसी, एकमेकाला माया मोह मत्सर असे षड्रिपू कशाला हवेत. ह्यातून नाही ना, हे चुकीचं आहे ना. पण हे सर्रास प्रकार चालतात, लक्षात ठेवा, हे चुकीचं आहे. आता पुढचं काय जण असं होतं की काय ठिकाणी की गुरुच्या गादीत शिष्य काय असतं की आता शेवटी हा शिष्य बरोबर असतात गुरुच्या कार्यक्रमाला. काय गुरु शिष्यांना, किंवा जे गुरु शिष्य लेख असतो किंवा लेखी असतात, तर गुरु शिष्यांना असं वाटतं की समजा एखादा त्याला वाटतं बाबा माझ्याशिवाय गुरुचं काहीच पान हलत नाही, मीच गुरुच्या गादीची मालकीन, असं एवढं. पण हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. गुरुच्या गादीत सेवा करा, हे करा, पण हा मीपणा नका आणू. माझ्याशिवाय गुरुचं काही पानच हलत नाही माझ्याशिवाय, हे सगळं चुकीचं आहे. काय चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे चुकीचं आहे ते. मग मीच गुरु करतो, गुरु मलाच बोलवतात, मी नसतं तर गुरुचं काय होणारच नाही ना, शक्य. एवढं लक्षात ठेवा, कुणाचं कुणापासून अडत नाही. हे जरी सत्य असेल तरी कुणाची गरज कधी पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही जगदंबाची उपासना करता, तुम्ही माळपरडी घेतली किंवा तुम्ही कुठल्या देवाचा संचार घेतला, तर त्याप्रमाणे तुम्ही वागा, षड्रिपूंवरती मात करा. आता परत जण हे म्हणतात की गणमा झाल्यानंतर उपासना मंत्र अनुष्ठान काय करायचं. तर समजा गुरु मंत्र तुम्हाला कुठला दिला ह्याच्यावर अवलंबून आहे. काय शाबरी मंत्र आहेत, काय तुळजाभवानीचे शाबरी मंत्र आहेत, महालक्ष्मीचा शाबरी मंत्र आहे, काळोबाईचा शाबरी मंत्र आहे, महाकाळीचा शाबरी मंत्र आहे, खंडोबाचे मंत्र आहेत. त्या मंत्राचं अनुष्ठान करणं किंवा उपासना. तर समजा मल्हारी महात्म्य झालं, खंडोबाचं मल्हारी महात्म्य, दुर्गा सप्तशती झाली, किंवा देवीचे असे देवी कवच झालं, चंडी कवच झालं, असे वेगवेगळे अनुष्ठान गुरु पण ते अनुष्ठान घ्या, त्याची उपासना करा. लक्षात ठेवा, अनुष्ठान करणं फार महत्वाचं आहे. 1.25 लाख जप करणं फार महत्वाचं आहे. त्याचे 108 पारायण करणं महत्वाचे आहे. तर तुम्हाला ती उपासना, ती शक्ती प्राप्त होणार आहे. आता पुढचा प्रश्न असा होता की मला एक जण म्हटलं की आम्ही गणमाळ केली, कमेंट्स मध्ये होते की गणमाळ केली, आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो का. आता ह्याच्यावर तर फार मला हसायला आलं, कारण की एवढं लक्षात ठेवा, माणूस मूळतः हा शाकाहारी आहे, मांसाहारी माणूस नाहीये. आणि तुम्ही जगदंबाची उपासना करता, तुम्ही तिची माळ पडे घेतली, तुम्ही तिची कवड्याची माळ गळ्यामध्ये घालता. आज ज्ञानेश्वर माऊली 750 वर्षांपूर्वी सांगून गेले की सर्वभूती आत्मा एक आहे. मग त्यांच्यामध्ये तोच आत्मा, आपल्यामध्ये तोच आत्मा. तुम्ही विचार करा, त्याचा बळी देऊन तुम्ही नॉलेज करून कसं त्या जगदंबापर्यंत पोहोचू शकता तुम्ही उपासना करताना. तर म्हणून ते नाहीच, मांसाहारी नसावं, शुद्ध शाकाहारी माणसाने असावं. आणि जर तुम्ही उपासनेमध्ये येता, जेव्हा तुम्ही उपासना करता तेव्हा मांसाहार चालत नाही. मद्य, दारू पिणं, सिगरेट, तंबाखू हे नाहीच पाहिजे. गोरक्षनाथांनी 11व्या शतकापासून सांगत आले की गोरक्षनाथ म्हणतात तुम्ही नाथपंथीमध्ये अजिबात नाही ना, चिलीम ना गांजा ना दारू ना सिगरेट तंबाखू काही चालत नाही, व्यसन करू नका, हे साक्षात गोरक्षनाथांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आता पुढचा एक प्रश्न होता की काय शिष्य एवढे विचित्र असतात की एका गुरुकडे आले की दुसऱ्या गुरुकडे गेले. जर गुरुची योग्यता नाही लागली, बाबा ह्या गुरुकडे आपलं काय होत नाही, ह्या गुरूंचं काहीतरी असत्य नंतर कळतं लोकांना. आधी लोक फसतात, बाबा लय मोठं नाव आहे, खूप मोठं आहे, खूप हे
नंतर मग लोक येतात, नंतर लोक फसतात, सत्य फसे कळत जाते. मग तुम्ही दुसरा गुरु करू शकता, पण त्याला पण काहीतरी विधी आहे, त्याला पण काहीतरी मार्ग आहेत. आता काय कसं मला असे पण म्हटले की आमचे गुरु बघत नाही, आम्हाला यायचं असेल तर अशाने सुद्धा आपण गुरु दीक्षा देऊ शकतो. कुणाला गुरुदीक्षा पाहिजे असेल, कुणाला गुरुमंत्र पाहिजे असेल तर मला ते सांगा. पण प्रत्येकाला आधी धार्मिक स्थान चालू आहे की नाही हे पाहणार आणि मग पुढचा मार्ग. लक्षात ठेवा. असे पण आता बरेच फोन आले मला की आमचे गुरु बघत नाही, आमचे गुरु नाही आहेत, आम्ही काय करू, आम्हाला काय मार्गदर्शन नाही. तर अशा सुद्धा जर गुरु करायचा असेल तर तुम्ही गुरु खुश करू शकता, तुम्ही गादीवरती येऊ शकता. फक्त मला या 8 दिवसामध्ये लवकरात लवकर सगळ्यांनी हे सांगावे. आता पुढचा प्रश्न असा होता की प्रत्येक वेळेस काय काय जण प्रत्येकाची अपेक्षा काय असते की गादीवर आले की लिंबू देणं, अंगारा देणं, ह्याच्यामध्ये सगळी कामं नाही होतो. हे प्रत्येक वेळेस नाही होत, कारण की शेवटी लक्षात ठेवा की तुमचा प्रारब्धाचा भोग हा भोगावाच लागतो. आता मी दोष हा जो वेगळा व्हिडिओ बनवणार की दोष म्हणजे काय, दोष नक्की कसे असतात. तर याच्यामध्ये आता एक केस आली होती, तो मुलगा मग थोडासा बोलत नव्हता, म्हणजे थोडंसं तोंडात जीभ जड होती. तर अक्षय त्याला घेऊन आले, ते म्हटले आम्हाला गुण द्या. आता विचार करा, त्याचा त्या प्रारब्धाचा भोग त्याला कसा गुण देणार, त्याला कसं लिंबून अंगारा देणार. तर मग त्यांची पहिल्यांदा मी पत्रिका काढली. पत्रिकेमध्ये मी अक्षरशः पत्रिकेमध्ये त्याचे ग्रहण योग बघितले, त्याचे योग बघितले, त्याला शांती बघितलं. अक्षर मग त्याला 13 वर्षानंतर तो हळू बोलणार आहे असंच दिसलं. आणि पत्रिकेत त्याचा भोग एवढं दिसलं की तो पूर्ण क्लिअर स्पष्ट बोलणार नाही. मग त्याची बाधा थोडीशी होती ती काढली, त्याला एक उपासना दिली, त्याला एक वेगळी पद्धतीने एक नारळ दिला, उपासना दिली, त्याला मंत्राचं अनुष्ठान दिलं. त्यांना म्हटलं तुम्ही हे चालू करा. असे वेगवेगळे प्रकार आहेत ना त्याच्यामध्ये. दरवेळेस अंगारण ह्यानी होत नाही ना, की अंगार देणं, लिंब देणं ह्यात सगळी काम होत नाही हो. आणि गुण देणं ही पद्धत एवढी चुकीची पाडली, कुणी पाडली, कशी पाडली मला तेच कळत नाही. लोकांनी आम्हाला गुण द्या. समजा काय काय गोष्टीमध्ये निगेटिव्ह एनर्जी गुण आपण देऊ शकतो, पण समजा निगेटिव्ह एनर्जी खूप असेल, आपण गुण दिलाय खाली आणि समोरची लोक करतात असं नाही, गुण बसला त्यांना फरक पडला की काय काय लोक येत नाही. मग गुण जो देतो त्या गुरुला ते भोगावं लागतं. लक्षात ठेवा. काय काय देवऋष अक्षरशः मी समोर बघितलेत. देवऋष पण किंवा ही जी विद्या आहे, विद्या ही शेवटपर्यंत टिकावी लागते, अर्धवट टिकून काही उपयोग नाही. अक्षरशः ह्याच्यामध्ये देवऋषी किडे पडून मेलेले आहेत, अर्धवट हाल होऊन गेलेत, त्यांच्या घर बर्बाद झालेली त्यांची, कारण की अनुष्ठान नाही, उपासनाच नाही. मी जेव्हा दुसऱ्याला अंगार देतो, जेव्हा मी दुसऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तेव्हा माझे पुण्य तिथं खर्च होत असतं. मग ते पुण्य वाढवायचं कसं, त्याला उपासना पाहिजे, त्याला अनुष्ठानं पाहिजेत, 1.25 लाख जप पाहिजे, पारायण पाहिजेत, गुरुचरित्र, नवनाथ सप्तशती असे वेगवेगळ्या उपासना आहेत. त्याचं अनुष्ठान करायला पाहिजे, हवन करायला पाहिजे, अशा खूप गोष्टी आहेत, तर ते पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. मी हेही सांगितलं की पाद्यपूजन, मी म्हटलं की आता हे फार खूप मोठं फॅशन वाटते लोकांना की बाबा गुरु मग मस्त खुर्चीत बसायचं, पाय परत धुवायचे. पाद्यपूजन मी अजूनपर्यंत आता पाद्यपूजन मी स्वतः करून घेत नाही, मी फक्त अंगठी धुवायला लागतो. पाद्यपूजन जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं पुण्य निघून जातं आणि पुण्य कमवणं फार कठीण आहे. लक्षात ठेवा. पुण्य एवढं सोपं नाहीये कमवणं. आणि जेव्हा एखाद्याचं काम होतं तेव्हा त्या गुरुला खूप मोठं त्याचं पुण्य खर्च झालेलं असतं. लक्षात ठेवा. त्यामुळे ते पुण्य कमवायला वाचन, उपासनाच लागते. त्याशिवाय कठीण आहे, त्याशिवाय अवघड आहे, त्याशिवाय सोपं नाही, कठीण हे. एक पुण्य तुमचं खर्च होणं, पुण्य कमवणं कठीण आहे, कारण की पुण्य कमवायला खूप कष्ट, खूप त्रास सहन करावा लागतो. लक्षात ठेवा. उपासना ही करावी लागते तर ते पुण्य प्राप्त होते. लक्षात ठेवा. पुण्याच्या फार गोष्टी वेगवेगळ्या आहेत. असो, चला. आता पुढचा प्रश्न असा होता की मूर्तींबद्दल मला 2-3 प्रश्न आले की आम्ही मूर्ती कशा बसवू गादीवरती. आता अक्षरशः मी एक खरं सांगू का, फक्त एक काळूबाई, समजा तुळजापूरचं वार आलं, माळपडे घेतली, काळूबाई बास, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा देव घरामध्ये नकोय. लोक अक्षरशः फायबरच्या मूर्त्या बसवतात. आता तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, शास्त्र आणि धर्मसिंधू निर्णय ग्रंथात सांगितलेलं आहे की देव पण हे फक्त धातूच्या मूर्तीमध्ये, पाषाणाच्या मूर्तीमध्येच असतं. बाकीमध्ये देव पण नसतं, ना पीओपी मध्ये देव पण नसतं, ना फायबरच्या मूर्तीमध्ये. फायबरच्या मूर्तीत कधीही देव राहत नाही. ती एक फक्त आत्ता फॅशन आली, पहिले फायबरच्या मूर्त्या नव्हत्या. आपण फायबरच्या मूर्त्या बसवतो, हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा. 1 इंच म्हणजे आपल्या 1 बीटपेक्षा, म्हणजे 2.5 इंच किंवा 3 इंच, 4 इंच त्याच्या पुढं मूर्ती, 5 इंचाच्या पुढं मूर्ती देवघरात नकोय. हे शास्त्र आहे. एवढ्या मोठ्या मूर्त्या, एवढ्या मोठ्या बॉड्या, एवढ्या मोठ्या मुखवटे, हे सगळं मंदिरामध्ये, घरापासून सेपरेट, घरामध्ये ते चालत नाही. लक्षात ठेवा. आणि ती फॅशन आली आता फायबरच्या मूर्त्या बसवायच्या, वेगवेगळ्या उपासना करायच्या. तुमचं कुलदेव सोडून तुम्ही दुसऱ्या उपासना माझ्या मार्गामध्ये
पडला तर मी तुम्हाला सांगितलं गुरुचक्रामध्ये 28 अध्यायामध्ये ती ओवी आहे. त्यामुळे ती आता बघा तुम्ही, मी काय माझ्या मनाचं सांगत नाहीये. मी जी ओवी क्रमांक सांगतो ती दिंडोरीपणे जे गुरुचरित्र आहे त्यातल्या त्या ओवी क्रमांकानं तुम्ही मोठ्या ग्रंथातलं बघाल तर दिंडोरीपणे जो गुरुचरित्राची पोथी आहे त्या पोथीमध्ये तो त्या ओवी क्रमांकामध्ये ते दिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला म्हटलं ना की त्याप्रमाणे जी 28व्या अध्यायात ओवी नंबर 9 हे याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे, कुलदेवता सोडून दुसऱ्या देवतेची उपासना करायची नाही. आता पुढचा प्रश्न आता की अजून एक मला थोडासा सोलापूरच्या भागातला एक फोन आला होता. ते म्हटले की हे एवढे मोठे मोठे गणमाईचे पैसे घेतात, आम्ही अक्षरशः म्हणजे त्यामुळे आम्ही गणमा माझी केलीच नाही. तर अक्षरशः म्हणजे गेल्यानंतर म्हणजे समजा मनुष्य गेला, आता मी गेलो तर अक्षरशः जे गुरु असतात किंवा ते मग मैतीचे सुद्धा पैसे घेतात. ते म्हटले आमच्याकडे 50 रुपये मागतात की बा आमच्यातला गेला म्हणून 50 रुपये द्या, त्याची मैत तशी करू नका. हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. एवढे पैसे नाही लागत आहे. म्हणजे एवढं विचित्र प्रकार चाललेला आहे की मैतीचे सुद्धा एवढे पैसे मागतात. ते म्हटले म्हणून आम्ही त्या गुरूंकडे गेलोच नाही, त्या गुरु आम्ही केलंच नाही. ते म्हटले त्यांचा ग्रुप आहे, ते म्हणतात आमचा शिष्य गेलाय, आमच्या इथला गुरुबंधू गेलाय, एवढे पैसे द्या. म्हणजे मैत्रीत सुद्धा एवढे पैसे करतात म्हणून लोक घाबरतात, त्यांच्या गणमा करून घेत नाही. असे सुद्धा प्रकार आलेत, मला फोन आलेत त्यांचे. आता परत दुसरा प्रश्न होता की 52 बिराचं कंगण याबद्दल थोडी माहिती कसे चालवायचे गुरु सांगत नाही, हे एक मला कमेंट्स आली होती. आता 52 बिराच्या कंगणाचं फार मोठं महत्व आहे. ते 52 बीर पूर्णतः कड्यावरती जागृत होत नाही. ज्याच्याकडं फार थोड्या जणांकडे जागृत, त्यांची उपासना फार कडक आहे. जे 52 बीर असतात त्यातले फक्त जे तुम्ही किती चालू करताय त्याच्या कसे मंत्र घेतात त्या डिपेंड. प्रत्येक वीराचा मंत्र आहे, ते प्रत्येकाचा भोग वेगवेगळा आहे, त्याप्रमाणे ते जागृत करावे लागतात. हे कडक फिरवणं किंवा हे जे प्रकार चालतात कडक फिरवतात असं पडतं. तर एवढं लक्षात ठेवा, 52 बिराचं कडक चालवणं फार फार कठीण आहे. त्याचे मंत्र जागृत करणं फार कठीण आहे, त्याची उपासना करणं फार कठीण आहे, लक्षात ठेवा. आता बरेच म्हणजे अशा वेगवेगळ्या मला फोन आले होते. त्या फोन आल्याप्रमाणे त्याप्रमाणे मी हे सांगतो. आता दुसरा भाग मला सांगण्याचं हेच कारण होतं की बाबा तुम्ही जेव्हा तुम्ही गणमा झाली गादीवरती आला तर तुम्ही दुसरी विद्या किंवा चुकीची विद्या काही घेऊ नका. आता माझाच एक शिष्य होता, तो अक्षरशः म्हणजे काय त्या डोक्यात आलं, ते इन्स्टा भरपूर आहे, रील्स भरपूर आहे, युट्यूब भरपूर आहे. तो एक मुंबईचे कोणतरी नागपंथी प्लस आघोरी असं नाव होतं, नागपंथी पण आघोरी. आता नागपंथीमध्ये आघोरी चालतच नाही. आता गोरक्षनाथांनी स्वतः आघोरीबद्दल त्यावेळेस प्रबोधन केलेले 11 शतकामध्ये. तुम्ही गोरक्ष संहिता वाचू शकता, गोरक्षनाथांचं चैत्र वाचू शकता. तर अक्षरशः म्हणजे त्यांनी आता त्या शिष्याला मी खूप समजायला बा नको ह्यात पडू, पण काय रील्स वगैरे ऐकतात बघतात. अक्षरशः त्या गुरु म्हटलं काय सांगले त्या गुरुनी, तर त्या गुरुनी एवढा विचित्र प्रकार सांगितला. ते म्हटले की तुला आघोरी शिकायची ना, तर आघोरीसाठी तुला दारू प्यायला लागेल, सिगरेट ओढायला लागेल, तुला स्त्रीवर संबंध ठेवावे लागतील, असे विचित्र पद्धती त्याला सांगितल्या. हे कुठून आलं? जर तुम्ही षड्रिपूंवरती जर ताबा मिळू शकत नाही तर हे कुठलं अध्यात्म आलं सांगा मला. गुरुचरित्रामध्ये एवढं सुद्धा लिहिलं आहे की गुरुचरित्रातल्या 28व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 17 जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म होय चांडाल त्रिशुद्धी वेद मार्ग तजिता विप्रे. एवढं गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे की जो चुकीच्या मार्गासाठी जारण मारण मोहन करत असेल तर ते चुकीचं आहे. ते जर मंत्राचा उपयोग त्यासाठी करत असेल तर तो चांडा योनीमध्ये जातो. आणि एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जी उपासना करता, तुम्ही ज्या मार्गामध्ये आहेत, शेवटी तुम्ही गेल्यानंतर त्याच योनीमध्ये जाता. म्हणून भगवंताची उपासना करा, बाकीच्या चुकीच्या मार्गामध्ये जाऊ नका, लक्षात ठेवा. कारण की चांडा योनीमध्ये प्राप्त होती, स्पष्ट त्यामध्ये दिले. म्हणून चुकीच्या मार्गाने कोणाला जारण मारण असे प्रयोग करू नका. कारण मग मी त्या शिष्याला समजून सांगितलं बाबा ह्यात पडू नको. त्याला आता कुठेतरी पश्चाताप व्हायला लागला, चुकीचं केलं. म्हणजे अशा चुकीच्या पद्धती सांगितल्या जातात. तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. अरे काय चाललंय, हे सगळं चुकीचं चाललंय. नाही हो, तुम्ही जी उपासना करता, तुम्ही जो मार्ग अवलंबता त्या मार्गात शेवट तुमचा होत असतो, लक्षात ठेवा. म्हणून उपासना सात्विक ठेवा, तामसिक उपासना ठेवू नका. हे आघोरी कृत्य जे करतात, आघोरी शिकणं हे फार म्हणजे नाही होय. ज्याला जमतं त्याला जमतं, प्रत्येकाला नाही जमत ते, लक्षात ठेवा. त्यामुळे की शक्यतो उपासना सात्विक करा, सात्विक राहा, सात्विक आहार करा, सात्विक भोजन करा.
असो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हा भाग दुसरा बनवण्याचं कारण लोकांचे मला खूप कमेंट्स आल्या, लोकांचे मला फोन आले, म्हणून हा भाग 2 मी बनवला. आपण लवकरात लवकर मला सगळ्यांनी की ज्यांना गणमा करायचे आहे थोडक्यामध्ये त्यांनी मला फोन करा. मी एकत्र गणमा इथे ठेवणार आहे, मग त्याचं नियोजन करायचं आहे. लवकर 8 दिवसात मला फोन करा आणि मला सांगा की गणमा, मग तसं मला नियोजन करायला. मी आता जशा तो लोकांच्या कमेंट येतात ते लोकांच्या मला उत्तर येतात त्याप्रमाणे मी हा व्हिडिओ बनवतोय. आता अजून एक की बाबा हा अजून एक प्रकार होतो की समजा जर तुम्हाला कुठला 12 संचार आहे तर त्याचा पूर्ण साज घेणं हे फार गरजेचं आहे. काही काही भागामध्ये अर्धवट साज दिलेले आहेत. आता जर महालक्ष्मीचा संचार असेल तर झोळी, कोरडा, बांगड्याची माळ आणि काठी ही लागतेच. काही काहींना अक्षरशः म्हणजे कोरडा दिला फक्त बांगड्याची मात्र झोळीच दिली नाहीये. तर तुळजापूरचा वारा असेल किंवा ज्या माळपडीच्या देवी असेल त्यांना पूर्ण माळपडी, त्याचा पूर्ण बाण त्या पडीमध्ये, कवड्याची माळ हे सगळं पूर्ण पाहिजे. म्हणजे प्रत्येक देवतेचा वेगवेगळा साज आहे. खंडोबाची असेल तर कोटंबा पाहिजे, गेटा असतो, भंडारी असते, तो साज खंडोबा झाला. जर भैरवनाथांची गणना करायची असेल तर भैरवनाथांना पतार असतं, भैरवनाथांचं पतार, भैरवनाथ काळवंटाचं पतार, भैरवनाथांची झोळी, रुद्राक्षाची माळ, त्रिशूळ, डवर हे सगळं साज तिथं त्यांना आला पाहिजे. म्हणजे जसे तुम्हाला संचय त्याप्रमाणे प्रत्येका साज पूर्ण घ्या. अर्धवट साज घेऊ नका, अर्धवट गणमाई करू नका. त्याचा त्रास नंतर होतो. मग ते म्हणतात टाकायला जायचं आणि गाडगं लपवायचं, हे असा प्रकार होतो आणि असं चाललेलं आहे. त्यामुळे शक्यतो सावध राहा, व्यवस्थित गणमा व्यवस्थित जाणकाराकडून करून घ्या, उपासना करा, त्या भगवंताच्या तत्वापर्यंत जाणण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.